सांगली गायत्री परिवार ट्रस्ट तातासाहेब मळा येथे सांगली जिल्हा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व नामसंकीर्तन सोहळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला आहे। यावेळी 1008 शंकराचार्य महाराज, वृंदावनचे आचार्य जुगल किशोर महाराज, आमदार सुधीर गाडगीळ, केळकर महाराज, संयोजक मनोहर सारडा यांच्यासह अनेक थोर महाराज मान्यवर उपस्थित होते। यावेळी श्री व्यंकटेश मंदिर पासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य शोभायात्रा संपन्न झाली। नंतर भागवत गीता पूजन आचार्य जुगल किशोर महाराज यांच्या शुभ हस्ते झाले। दिनांक 17 ते 25 तारखेअखेर हा पारायण सोहळा चालणार असून 25 तारखेला दिंडी आणि गोपाल काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे। यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। यज्ञ म्हटलं की आपल्या समोर काही काही गोष्टी उभ्या राहतात। तिथे यज्ञ कुंड पाहिजे, त्याच्यात आहुती घालायला त्या समिधा पाहिजे, हवन करणारा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होत असतात। तर यामध्ये ह्या ज्ञान यज्ञामध्ये कोणत्या आहेत, अग्नी कुठला आहे याच्यामध्ये? गीता सांगते आपल्याला की ज्ञानाग्नी सर्व कर्माणि भस्मसात कुरुते अर्जुन। ज्ञानाचा अग्नी आहे। ज्ञान यज्ञ हे नाव सार्थ आहे। खरं तर लोक म्हणतात की भागवत म्हणजे भक्तिमय आहे, पण भागवत मुळामध्ये भक्तिमय नाही। ती जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती त्याच्यामधून वर्णन केलेली आहे। पण मुख्य भागवताचा विषय आहे तो अध्यात्म आहे आणि दुसरा त्याच्या खालोखाल आहे तो धर्म आहे। कारण ज्या भगवंताचं गीतेतून ब्रीद आपल्याला लक्षात आलेलं आहे। काय भगवंतानं म्हटलंय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। ते धर्माला ग्लानी आल्यानंतर मी जर अवतार घेतो असं देवाचं वचन आहे, तर त्या अवताराच्या कथा या धर्माला सोडून असणार आहेत का? त्या धर्माला सोडून नाही। आपल्या संत परंपरेनं किंवा देवांच्या सगळ्या अवतारात सुद्धा धर्माचंच पालन झालेलं आपल्याला दिसून येतं।